उत्तर शीव येथील गुरचरण जागेवर म्हाडाकडून करण्यात येणारे सर्वेक्षण अखेर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर रद्द करण्यात आले। ग्रामस्थांची एकजूट तसेच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा सर्वे होऊ शकला नाही। ग्रामस्थांना विश्वासात न घेता कोणताही प्रकल्प लादू देणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली। गुरचरणची जागा ही गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, पुढील पिढ्यांचा विस्तार, शैक्षणिक सुविधा, खेळाची मैदाने तसेच इतर सार्वजनिक सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले। त्यामुळे म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी ही जागा देणार नसल्याची भूमिका व्यक्त करण्यात आली। वाढता विरोध आणि ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका लक्षात घेता अखेर संबंधित सर्वेक्षण रद्द करण्यात आले। 14 गावामधील नवी मुंबईमध्ये असलेली 14 गावं आणि त्या गावामध्ये उत्तरशी गावातल्या गुरचरण जागेचा आज म्हाडाच्या माध्यमातून सर्वे ठेवण्यात आला होता। खरं तर अनेक या 14 गावांमध्ये असलेल्या जागांमध्ये शासनाचा प्रकल्प चालू आहे, पण इथल्या नागरिकांना कुठल्या प्रकारे विश्वासात न घेता, तिथल्या नागरिकांशी चर्चा न करता दडपशाहीने म्हाडा असेल, अनेक गृह प्रकल्प असतील शासनाच्या माध्यमातून ते चालू असतात, पण ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे। नागरिकांशी चर्चा केली पाहिजे, त्या गावाशी चर्चा केली पाहिजे। आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या उपमुख्यमंत्री सुनीत पवारताई या नेहमी सकारात्मक नागरिकांच्या पाठीशी असतात। मग ते शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, की त्यांना कुठल्या प्रकारे न दुखवता, तिथल्या नागरिकांना कुठल्या प्रकारे न दुखवता म्हणून हे महायुतीचं सरकार काम करतोय। पण खालचे जे अधिकारी असतात हे वरच्या नेत्या लोकांची दिशाभूल करून इथे कुठले तरी प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करतात, ते अतिशय चुकीचं आहे। आणि आज या उत्तर शिवचा जो सर्वे होता, तुम्ही बघित असेल हजारोच्या संख्येने या 14 गावातील नागरिक इथे जमलेले आहेत, प्रखर विरोध केलेला आहे। कारण आमच्याकडे हे तुमचे प्रकल्प आणूच नका, आमची चर्चा केली पाहिजे। त्यांचंही ठाम मत आहे ना नागरिकांचं, त्यांनाही असं वाटतो की माझ्या गावात ग्राउंड पाहिजे, माझ्या गावात खेळाचं गार्डन पाहिजे, मैदान पाहिजे, अनेक पाण्याच्या सुविधा दिल्या पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र पाहिजे, हॉस्पिटल आले पाहिजेत, दवाखाने आले पाहिजेत, अनेक IT क्षेत्राचे प्रकल्प आले पाहिजेत, जेणेकरून तरुणांना आपल्याला नोकऱ्या मिळू शकतील। पण असे प्रकल्प न आणता कुठेतरी हाणाचे कायदे प्रकल्प मुंबईवरनं आणि इथे त्यांना राहायला द्यायची जागा योग्य नाही। आमच्या लोकांचा शासनाने विचार केला पाहिजे। मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामस्थ इथे जमा झालेलो आहोत, आम्ही विरोध केलेला आहे। आम्ही मग संजय जयस्वाल साहेबांशी बोललो की आम्हाला एक बैठक लावून द्या आणि संजय जयस्वाल साहेबांनी मान्य करून आजचा हा सर्वे जो रद्द केला, स्थगित केला, त्याबद्दल मी जयस्वाल साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो। तुम्हाला माहिती आहे संजय जयस्वाल कसे आहेत, ठाणे महापालिकेचा जो विकास केला संजय जयस्वाल साहेबांनी, मग अनेक रस्ते असतील, अनेक प्रोजेक्ट असतील, संजय जयस्वालनी तो पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला जाण आहे शेतकऱ्यांची की आपल्या शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, आपल्या तिथल्या नागरिकांना काय दिलं पाहिजे। मग या अनुषंगाने आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे, पुढच्या हप्त्यात आम्ही एक बैठक लावू, हर गावातले 4-4, 5-5 सदस्य घेऊन आम्ही संजय जयस्वाल साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, नवी मुंबईचे आयुक्त शिंदे साहेब असतील, ठाणे महापालिकेचे आयुक्त राव साहेब असतील आणि सर्व आम्ही प्रतिनिधी एकत्र बैठक घेऊ, गावाच्या समस्या आम्ही त्यांच्यासमोर मांडू। त्या जर आम्हाला मान्य झालं तर पुढचं काय आम्हाला पुढे पाऊल उचलायचं ते आम्ही ठरवून घेऊ। या ठिकाणी नगरसेवक भरत भोईर साहेब आहेत। भोईर साहेब, आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की मागच्या अनेक वर्षांपासून इथे जेव्हा प्रकल्प आले तेव्हा ग्रामस्थांनी इथल्या जमिनी मग त्या सरकारी जरी असल्या त्या त्यांच्या ताब्यात होत्या, त्या कसवणूक होत्या, परंतु त्यावेळी दिलेल्या आहेत। त्या जमिनी दिल्यामुळे मात्र कुठेही इथल्या ग्रामस्थांचा विकास झालेला नाही। आता पुढची भूमिका तुम्ही त्या बाबतीत मात्र विकासाची विरोधात घेतली असं दिसतंय। त्यावेळी ऍक्च्युली आम्ही विरोध करायला पाहिजे होता, त्यावेळी आम्ही विरोध नाही केला, ती मोठी आमची चुकी झाली। आमची चूक तीच आता आम्ही भोगतोय चुकी। अरे म्हाडाचे असेल प्रकल्प काही कारण नसताना इथं आणून आमच्या डोक्यावर टाकतात, कारण नसताना आमच्या सुखसुविधा बाजूलाच राहिल्या, 14वाचा विकासाचा विषयच नाही। आणि नसल ते आता आमची पण 285 एकर जागेवर तहसीलदाराने भोगवटदार 2 लावलाय, ते आता बोललो नाही मुद्दाम मी, काहीच कारण 100 वर्षाची आमची जमीन कारण नसताना डायरेक्टच भोगवटदार 2 लावला, हा अन्याय चालले सरकारचा। ते आवाज उठवला, आता सर्व आमचे जात बंधू किंवा समाजसेवक सगळे एकत्र जमल्यात
आणि आता आम्ही अन्यायाविरुद्ध लढत नक्कीच लढू. सत्ताधारी विरोधी पक्षातली लोक प्रथम म्हणजे खरं म्हणजे मी नेहमी कव्हर करत असतो. ठाणे जिल्ह्यामध्ये मला एकत्र अशी बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं लोक, पण आज मात्र सर्वच लोक मग सत्ताधारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील असो एक झालेत. म्हणजे महानगरपालिका झाल्यामुळे हा बदल झाला की लोकांमध्ये सुधारणा झाली किंवा जनजागृती आली. ठाणे किंवा कल्याणचा विषय नाही आहे, ही 14 गावांचा विषय आहे. 14 गाव ह्या चारही महापालिकांच्या बाउंड्रीवर असलेले मध्यभागी असलेले आहे आणि इथे 14 गाव अगोदरपासूनच सर्व कधी वेळ पडली का सर्वजण एकत्र येतात. आपल्याला कदाचित नंतर थोडं उशिरा माहीत पडलं, परंतु आम्ही सर्व वेळ पडली का एकत्र येतो. आमचा आजचा विरोध हा त्याच्यासाठीच आहे. 14 गावांमध्ये अशा प्रकारच्या गुरचरणी ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला आमच्या गुरं चारण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या आणि त्या जमिनी आज आमच्या गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी शाबीत ठेवल्यात. कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण न करता ह्या जागेवर कुठल्याही चाळी बिल्डिंगी किंवा हे केलेले नाही आहेत. तर माझं शासनाला हेच विनंती आहे का अशा योजना राबवत असताना गावकऱ्यांना शेतकऱ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. उद्या अशा प्रकारच्या योजना तुम्ही राबवल्यानंतर आमच्या गावकरी जाईल कुठे? आम्हाला गावकऱ्यांना शाळा कोण देईल, दवाखाने कोण देईल, महाविद्यालय कोण देईल, मुलांना खेळायला मैदानं कोण देईल, बगीचे कोण देणार? अशा वेगवेगळ्या योजना आहेत. या योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता काही दिवसापूर्वी जी गावं महानगरपालिकेमध्ये नवी मुंबईमध्ये समाविष्ट झाली आहेत. महानगरपालिकेकडे नवी मुंबईकडे खूप आर्थिक व्यवस्था चांगली आहे. त्यामुळे ह्या भागातला विकास करायचा असेल महानगरपालिका आमची सक्षम आहे. त्या माध्यमातून ह्या भागातला नवी मुंबई महानगरपालिकेचे जे शासन आहे त्यांना अनेक योजनांसाठी जागाची आवश्यकता असते. ती जर अशा प्रकारे जर बाहेरच्या लोकांना जर तुम्ही योजना राबवण्यासाठी आणत असाल तर त्याला आमचा प्रखर विरोध असेल. गावकऱ्यांबरोबर आम्ही ठाम उभे राहू. ह्या योजना राबवायच्या असतील तर शेतकऱ्यांना गावकऱ्यांना एकत्रित बोलवलं पाहिजे. काय तुमच्या योजना आहेत? एक तर योजना समोर केली तुम्ही, प्राईम मिनिस्टर आवास योजना. त्यामुळे पुन्हा अशाच प्रकारच्या योजना एकाच गावामध्ये लादणं योग्य नाही आहे. त्या गावाला जी लोकसंख्या वाढत चाललेली आहे, महानगरपालिका झालेली आहे, त्यामुळे आमच्या गावकऱ्यांना सुद्धा नागरी सुविधा मिळणं गरजेचं आहे. योजना अनेक आहेत पण जागा नसेल तर आम्ही योजना कुठं राबवणार? नंतर आम्ही सांगायचं आमच्याकडे जागा नाही. आज जागा आमच्याकडे उपलब्ध आहे तर आम्हाला विश्वास घेऊन आमच्या काय योजना आहेत त्या योजनांचा पहिल्यांदा विचार करावा. या ठिकाणी आमची होतकरू मुलं खेळायला जाणार कुठे, शाळेमध्ये जाणार कुठे, कॉलेजमध्ये जाणार कुठे? म्हणून आमचा प्रखर विरोध राहील. म्हणून अशा प्रकारच्या ह्या ज्या प्रकल्प कुठले राबवत असतील तर गावकऱ्यांना विश्वासात घ्यावं, इथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावं, त्यांच्याशी चर्चा करावी. त्यानंतरच अशा प्रकारच्या योजनांना काय करता येईल त्याचा विचार आम्ही केला. आता अजिबात विचार केला जाणार नाही. प्रखर विरोध राहील. सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील साहेब देखील आहेत. साहेब, तुम्ही देखील अनेक वर्षापासून या चळवळीमध्ये आहात. तुम्हाला माहिती की शासन अशा पद्धतीने जेव्हा खरं म्हणजे शासनाचं अतिक्रमण करतं असं म्हणावं लागेल. अनेक गोष्टी कायदेशीर बाबी असतात. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायतीचे ठराव घेतले पाहिजेत, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट सर्व्हे केले पाहिजेत आणि त्याच्यानंतर असे प्रकल्प योग्य आहेत की न योग्य नाहीत याची माहिती घेऊन नंतर मग अशी सगळी प्रक्रिया चालू होते. दुर्दैवानं अशी गोष्ट कुठे होत नाही आणि होत असले तर ती कागदावरच होते का, हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात, ग्रामस्थांची सगळी एकजूट पाहिलेली आहे आणि तुम्हाला या सगळ्या आजच्या विजयानंतर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हे फक्त एक तात्पुरता विजय आहे. लोकांनी सावध राहिलं पाहिजे, कारण की हा पूर्णपणे एक डाव आहे. आपल्या जमिनी लुबाडण्याचा डाव चाललेला आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज 14 गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट केलेली आहेत. पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी 2 वर्षापूर्वी याचा डीपी बनवला गेला. या 14 गावांना त्याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं. पण या 14 गावांना आपण जर का पूर्व विभाग म्हटलं नवी मुंबईचा आणि त्या जुने नवी मुंबईला आपण पश्चिम विभाग म्हटलं तर त्याचा डिटेल विकास आराखडा हा पश्चिमचा बनलेला आहे, पूर्वचा बनलेला नाही. त्याच्यामुळे पूर्वच्या लोकांसाठीच्या सुविधा काय आहेत, पूर्वच्या लोकांसाठी विकास आराखड्यामध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत, त्यांचे ग्राउंड कुठे आहेत, त्यांचे बागा कुठे आहेत, त्यांची शाळा कुठे आहे, त्यांचे हॉस्पिटल कुठे आहे, त्यांचं कॉलेज कुठे आहे, असं कुठलंही नियोजन केलं गेलेलं नाहीये. त्यांचे जलकुंभ कुठे आहेत? इथे पाण्याची मारामारी आहे 14 गावातल्या लोकांची. ऑलरेडी 14 गावाची आजची लोकसंख्या जवळपास 30,000च्या घरात आहे. इथे बाजूला नाक्यावरती उत्तर शिवच्या कोठेघरच्या याच्यामध्ये यांनी 5,000 घरांचा गृह प्रकल्प म्हाडाने ऑलरेडी आणला. म्हणजे 20-25 हजारची लोकसंख्या ऑलरेडी लादलेली आहे. इथे असलेल्या लोकांना पाण्याची सुविधा नाही आहे तर बाकीच्यांची पाण्याची सुविधा, कचरा व्यवस्थापन
आणि रस्त्याचं नियोजन. आणि मग मला सांगा, एका गावाला एक ग्राउंड असायला पाहिजे. एका गावामध्ये 500 ते 1000 घरं असतात. 1000 घरांच्या मागे एक ग्राउंड. तुम्ही इथे 5000 घरं बांधली, त्याचे 5 ग्राउंड कुठे आहेत? म्हणजे त्यांची पोरं मग आमच्या ग्राउंडवरती येणार का खेळायला? म्हणजे ही सगळी लोकसंख्या लादण्याचा हा जो डाव आहे हा थांबला पाहिजे. जर का महापालिकेमध्ये ही गावं समाविष्ट केलेली आहेत तर आधी महापालिकेने विकास आराखडा या 14 गावांचा बनवला पाहिजे. या 14 गावांसाठी त्यांचा डीपीआर बनला पाहिजे. या 14 गावांच्या ज्या सुविधा आहेत त्या पहिला पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे आमच्या शाळा असतील, कॉलेज असतील, आमचं पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था. तुम्ही एवढूशा 4.5 मीटरच्या रोडवरती एवढा 5000 घरांचा प्रकल्प लादलाय. हे कुठल्या नियमामध्ये बसतंय? म्हणजे तुम्ही फक्त सावकार असल्यासारखे, जागेचे मालक असल्यासारखे वागतायत. सरकार हे जागेचे मालक नाहीत. तुम्ही विश्वस्त आहात, ट्रस्टी आहात. या जागेचे मालक कोण आहेत? ते इथले ग्रामस्थ आहेत. तर तुम्ही यांना लुबाडण्याचं थांबवलं पाहिजे. कोणताही नवीन ग्रह प्रकल्प पुन्हा इथे लादता कामा नये. तुम्ही गाववाल्यांच्या डोक्यावर परप्रांतीय आणून बसवताय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे कोणताही ग्रह प्रकल्प इथून पुढे इथल्या भागाचा डीपीआर सेट झाल्याशिवाय, इथल्या एक्झिस्टिंग लोकांना सुविधा पूर्णपणे आखल्याशिवाय, कारण की भविष्यात काय होणार ते पण सांगून ठेवतो, गुरचरणी संपवणार आणि जेव्हा सुविधांच्या नावाखाली खासगी जमिनीवरती आरक्षण टाकणार आणि या खासगी जमिनी सुद्धा आमच्या लाटायचा प्रयत्न करणार. मालकीवरती आरक्षण टाकणार म्हणजे आमच्या खासगी जमिनी सुद्धा लाटण्याचा यांचा डाव आहे. आणि हा डाव हाणून पाडायचा असेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आज तात्पुरता हा सर्वेक्षण थांबवलाय, पण याच्यावरती थांबून चालणार नाही. पालिकेमध्ये सुद्धा आपल्याला योग्य पाठपुरावा करायला लागेल, नगर विकासमध्ये करावा लागेल, कलेक्टरकडे करावा लागेल, जिल्हाधिकाऱ्यांकडे, मंत्रालयामध्ये करावं लागेल. या सगळ्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी सज्ज व्हावं. आम्ही नवी मुंबईकर, आपण दोघं नवी मुंबईकर आहोत, तर आम्ही पश्चिमेकडचे नवी मुंबईकर सुद्धा तुमच्या जोडीला खांद्याला खांदा लावून, आमच्यावर ऑलरेडी अन्याय झालेला आहे पण तुम्ही अजून म्हणजे तुम्ही जात्यात आलेलं नाही, आज तुम्ही सुपात्यात, तर आजच आपण वाचलं पाहिजे. आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरचा हा अन्याय आम्ही सुद्धा खपून घेणार नाही. तुम्ही आम्ही आपण भाऊ आहोत आणि तुमच्यावरचा अन्याय आम्हाला आता चालणार नाही. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी अशी शासनाला विनंती आहे. आणि कुठलेही गृह प्रकल्प इथला विकास आराखडा फायनल झाल्याशिवाय आणू नये अशी त्यांना विनंती आहे. पुढचं आपण बोला. असं आहे, त्यावेळच्या शासनाने गावकऱ्यांना गुरुचरणी देण्याचा का केलं होतं? काय हा गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना त्यांची गुरंढोरं चरावी, त्यांचं पालन पोषण व्हावं, तो हेतू होता. इथं कुठल्याही प्रकारचा प्रकल्प राबवण्याचा हेतू नाही. आज सुद्धा आमची गुरं असला प्रकल्प राबवायचा झाला तर पहिला गावकऱ्यांच्या गावठाण आमच्या गुरंढोरं जाणार कुठे? आमचे अजून गुरंढोरं आहेत नाही ते हा जो डाव चाललेला आहे तो डाव नक्कीच, आणि आता सांगितल्याप्रमाणे तो उधळून लावण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा लागेल. आज काय आम्ही जिंकलेलो नाहीये. आम्हाला ही सुरुवात आहे. आम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि या ठोस भूमिकेबरोबर आम्ही सतत राहणे. मुळात महानगरपालिका मध्ये आम्ही गेल्यानंतर आमचा डीपीआर पहिला तयार करा ना. आमचा डीपीआर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्याला कुठल्याही प्रकारचं गृह प्रकल्पाला आमची मान्यता नसेल. गोनील साहेब, 2 शब्द तुम्ही बोला. कारण म्हणजे डीपीआर तयार करताना सुद्धा या लोकांच्या हरकती वगैरे लागतात. त्या ठिकाणी तिथे कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या असतात. असं असताना देखील म्हणजे डीपीआर न होताच हे जर अशा पद्धतीने जर सरकारी जमिनी ज्या गावकऱ्यांनी राखल्या तर त्याच्यावर जर अशा पद्धतीचे प्रकल्प होत असतील त्याला इथल्या लोकांचा सातत्याने विरोध असणार आहे. गोनील साहेब, अनेक प्रकल्प होत आहेत. मागे देखील तुमच्या आंदोलने मी पाहिले, म्हणजे डम्पिंग ग्राउंडसाठी पाहिलेले आहेत. आता परत ऊर्जा प्रकल्प त्यासाठी पाहिलेले. लोक एकत्र येतात परंतु नंतर मग परत जसं साहेब म्हणतात तसा की परत ह्या गोष्टी मग येरे माझ्या मागल्या असं होतं. आता याची यासाठी तुम्ही आता सावध झाले पाहिजे असंच म्हणणं आहे त्यांचं. सर्वांना जय श्रीराम. मी समस्त माझे इथलेच बांधव नाही, जेवढे भूमिपुत्र मुंबई पासून, नाशिक पासून, अलिबाग पासून जे भूमिपुत्र आहेत आमचे, त्या भूमिपुत्रावर प्रत्येक वेळेला शासनाने अन्याय केलेला आहे. आणि हा अन्याय त्यांना जर दूर करायचा असेल तर त्यांनी प्रथमतः आम्हाला जो आमचा गावठाण विस्तार आहे, ज्या घरं जी आमची जुनी घरं आहेत, जो जुना गावाचा नकाशा आहे, त्या जवळजवळ मला वाटतं भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत गावठाण विस्तार झालेला नाही. मग एका घरात 4 माणसं होती, त्यांची जर 20 माणसं झाली, 20 परिवार झाले, त्या 20 परिवारही काय असं झोपडीवर झोपड्या बांधून राहायचं का? मग त्यांच्यासाठी दुसरे जागेची व्यवस्था नको का? आणि ही गुरचरण, मुळात गुरचरण कधी आता नाही, अगोदरपासून पूर्वापासून ते शासनाने त्याच्यावर गुरचरण लिहिलेलं आहे. मग आमची गुरंढोरं, आमची शेती जी होती ही आमचा भारत देश शेतीप्रधान आहे आणि हा शेतीप्रधान देश असल्या कारणाने आम्हाला गायी वासरांची प्राण्यांची आवश्यकता लागतो. मग त्यांना आम्ही कुठे यांच्या गोट्यात यांच्या घरी नेऊन बांधायचं का? यांच्या चाऱ्याची व्यवस्था त्यांच्या बंगल्यामध्ये करणार का? जे अधिकारी असतील, ते मंत्री असतील, त्यांनी सांगावं आम्ही गुरंढोरं, आज माझ्या इथं बघायला त्याला 7 गायी आहेत, फक्त आम्ही सेवा करतो. मग आम्ही, हा शेतीप्रधान देश आहे, सगळे शेतकरी काबार कष्ट करून आज आम्ही इथे ठेवलेल्या जमिनी,
या जमीन जर तुम्ही याल आणि जिथं जे प्रकल्प राबवले, हा म्हाडाचा झाला, पण प्रायव्हेट प्रकल्प जर तुम्ही इथं आणत असाल एखादा बिल्डर, तरी सुद्धा आमची मागणी हीच असणार आहे की त्याला पहिला रस्त्याची व्यवस्था करा, त्याच्या सांडपाण्याची व्यवस्था करा, त्याचा जो लाईटचा विजेचा जो आहे, या सगळ्या गोष्टी, मग ते प्रकल्प आमच्यावर लादतात. आज तुम्हाला पाहायचं असेल तर नवी मुंबई पासून कल्याणपर्यंत बघा एका माणसाची अवस्था काय होतो. हे निष्कार्तपणा आहे या राजकारण्यांचा, आणि केवळ हा भ्रष्टाचार चाललेला आहे. हे म्हाडाचा जो विषय आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही एक पत्रकार आहात, शासनाला माझी खुली चॅलेंज आहे, तुम्हाला विनंती आहे का प्रत्येक म्हाडामध्ये जाऊन तुम्ही चेकिंग करा, किती सर्वसामान्यांना घरं दिलेले आहेत, किती लोकांना त्यांनी लोकांना घर दिली. गरीब लोकांना तिथं शाळा, कॉलेज, ग्राउंड, खेळाचं ग्राउंड, आज आमचा उत्तर शिवचा ग्राउंड रजिस्टर झालेला ग्राउंड, हरामी लोकांना जरा पण लाज वाटली नाही म्हाडाच्या. आज तुम्हाला सांगतो, इथं काही लोक आपले कार्यकर्ते आहेत, पण ते कमी पडतात, आमच्यासारखं कमी नाही पडणार. पण एकजूट नाही, एकजूट असली तर कुठलंच शासन आहे. शासन आपल्यासाठी आहे. शासन कोणासाठी आहे? संविधान कोणासाठी लिहिलेलं आहे? सर्वसामान्यांसाठी संविधान लिहिलेलं आहे, धनदांडग्यांसाठी नाहीये, एसी मध्ये बसणाऱ्यांसाठी नाहीये. मग ह्या गोष्टी तुम्ही जर अशा करत असताना, तुम्ही आमच्या गावकऱ्यांची कुठलीही सोयी सुविधेचा विचार न करताना तुम्ही जर असे जर प्रकल्प लादत असाल, तर ही कदापि सहन केलं जाणार नाही आणि करणारही नाही. म्हणजे खरं म्हणजे गाव कमिटीचे अध्यक्ष कमलाकर पाटील आहेत. मी बघतोय तुमची मेहनत इथे समोर या. म्हणजे गेल्या आठवड्यापासून सगळा, मला वाटतं तुम्ही सगळा नवी मुंबई विभाग पिंजून काढलेला आहे आणि सगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, आणि आज खरोखर ते उपस्थित देखील राहिले. मी म्हणजे मागाशी बोललो, त्यांना कदाचित आवडलं नसावं की मी बोललो, बाबा आज पहिल्यांदा मी पाहतो की उत्तर शिव गावामध्ये जेव्हा जमीन हक्काचा विषय येतो, त्यासाठी सर्व पक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. एरवी अनेक ठिकाणी मी नवी मुंबईमध्ये कव्हर केलेले आहे, इकडे ठाणे म्हणजे 14 गावामध्ये मला म्हणजे क्वचित दिसत होते नाही अशातलं बघणार तुमच्यासारखे मंडळी, परंतु सर्व पक्षी दिसत नव्हते. आज सत्ताधारी देखील होते, विरोधक देखील होते आणि सर्वसामान्य देखील होते. 14 गावची संपूर्ण लोके होती. तुमच्या या सगळ्याचा आज विजय झालेला असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच विजय झालाय, कारण आता ही लढाई आहे ना, ही सर्वसामान्यांनी हातात घेतलेली लढाई आहे. पुन्हा नेत्याची वाट पाहत नाही बसायची. पहिल्या मीटिंग मध्येच ठरलं का पुन्हा नेत्याची वाट पाहिजे, आपण आपल्या गावासाठी आपण स्वतःच नेता, आणि असं समजून प्रत्येक तरुणांनी काम केलं. गेल्या आठवड्याभर प्रत्येक नेते मंडळींशी किंवा तज्ज्ञ असतील, याच्यामध्ये कायदे तज्ज्ञ असतील किंवा असे सोशल वर्कर असतील, अशा लोकांची आम्ही काही माहिती घेतली. या संदर्भात कशा प्रकारे आम्ही भांडू शकतो, कशा प्रकारे आम्ही कोर्टात जाऊ शकतो, अशा सगळ्या बाबी तपासून सगळ्या प्रतिष्ठित नागरिकांना, 14 गाव असतील, 27 गाव असतील, रायगडमधले असतील, तर सगळ्या नागरिकांना आम्ही भेटलो का ठीक आहे, मातीसाठी नाही तर जातीसाठी एकत्र व्हा, आणि सगळ्यांनी आमच्या हाकेला हाक दिली आणि ते आवर्जून ह्या लढ्यात, आमच्या लढ्यात सगळेजण सामील झाले. त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही धन्यवाद करतो. आणि ही लढाई आम्ही आता अशीच चालू ठेवणार आहोत कायदेशीररित्या. आम्ही कुठल्या प्रकारचं भांडण तंटण करणार नाही, पण कायदेशीररित्या या शासनाला आम्ही दाखवून देऊ की आमच्या शेपटीवर तुम्ही पाय दिलेले आहेत, आता आम्ही सोडणार नाही. आमची हक्काची जागा आहे ती आम्ही घेऊनच राहणार. तर एक गोष्ट मला अजून एक या ठिकाणी लक्षात आली की या सगळ्या लढ्याची ऊर्जा आता 14 गावच्या लोकांना देखील मिळालेली आहे. म्हणजे तिकडे देखील अशा जमिनी असतील आणि त्या देखील तिथे न देण्याचा निर्धार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. अर्थातच तुमच्या या संकल्पनेचा कुठेतरी त्यांनी देखील त्याचा पाठपुरावा केलेला असं म्हणता येईल का? हो, नक्कीच. कारण आता आम्ही कुठेही गाफील राहणार नाही. कारण मॅनेज होणाऱ्यांना आता एक आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो का, आपल्या गावाचा विचार करा, स्वतःचा विचार करू नका. बरोबर ना? हा, आणि ही लढाई एका गावाची नाही तर संपूर्ण 14 गावाची, 27 गावाची लढाई आहे. आणि ह्या लढाईत आम्हाला जशी आता साथ दिली तशी यापुढे द्या. तर खरोखरच आजच्या या लढ्याची सुरुवात झाली. बोलायचं आहे का? दोन शब्द थोडक्यात बोला. आज या म्हाडाचा प्रकल्प या 14 गावाच्या उत्तर शिव गावाच्या गुरुचरणीवर लादला गेलाय, लादला गेला नाही. ते सर्वेसाठी आले. स्थानिक ग्रामस्थांच्या आजूबाजूला जमीन आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस नाही म्हणजे लादण्यासाठी बलजबरीने सर्वे करायला आलेले आहेत. ते स्वतंत्र होऊन 79 वर्षे झाले. हे 14 गाव बघा, आम्ही 34 वर्ष रस्त्यावर उतरतो. 34 वर्ष विद्यार्थी दशापासून आम्ही हा सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. या 14 गावात बघा कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. 5000 घरांचं संकुलन इथं उभं राहते. इथल्या स्थानिकांसाठी पाणी नाही, कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. आणि ह्या लोकांना इथे आमच्या उरावर आता येताना सुद्धा यांच्यामुळे आम्हाला इथे ट्रॅफिक व्हायला लागली. कशासाठी? आम्ही का सहन करून घ्यायचं? याच्या पुढे 1 इंच सुद्धा जमीन या असल्या प्रकल्पांना दिली नाही पाहिजे.
स्थानिक जे तरुण मंडळ आहे, आज तरुण इथला का तरुण अशिक्षित नाही, एकेकाळी 14 गाव म्हणजे एक अशिक्षित शेतकरी वर्ग म्हणून बोला. आता प्रत्येक तरुण इथला पदवीधर तर झालेलेच आहेत. तरुणांना विनंती आहे, आज हे तुमचं राज्य आहे. आम्ही 34 वर्ष बघितलं, रस्त्यावर उतरले, आंदोलन होत आहेत, कसे मॅनेज होतात, कशा लोकांना लादले जातात. आता आम्ही बघितला डम्पिंग प्रकल्प आणला गेला, असे हजारो लोक तिथे सुद्धा उतरायला पाहिजे होते, पण तिथे काय लोक उतरत नव्हती. आजूबाजूने हा प्रकल्प, हा आंदोलन कसा चिरडला जाईल याची वाट बघत बसत होते. आता या उत्तर शिवच्या तरुणांनी जे आंदोलन उभा केलंय, या आंदोलनाला आम्ही शेवटपर्यंत मागे नाही, आम्ही त्यांच्या पुढे राहू. एवढं बोलून मी या सर्व तरुणांना विनंती करतो की हा जो लढा आहे, या लढ्याला शेवटपर्यंत. आता कमलाकर पाटीलनी सांगितले का आज या लोकांनी एवढी मेहनत घेतली का हा लढाई जिंकली नाही. आता खरी म्हणजे आग लागली, धुमसाला लागले, हे कधी पण पेटल, त्याच्यासाठी ते पेटणार आहे. तर आपण आपल्या प्रकारे सर्व प्रकारची तयारी करूनच आपण शिकारीला जाताना, आपण सशाची शिकारीला जाताना आपण डुकराची गोळी घेऊन गेला पाहिजे, तरच आपण विजय मिळवू. कारण मध्ये कुठला प्राणी येईल हे सांगू शकत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे का हा लढा आपण सर्वांनी मिळून, हा लढा 14 गावाचा असेल, हा लढा संपूर्ण रायगड, पालघर आणि ठाणे या तिन्ही जिल्ह्यांचा असेल. कारण इथले स्थानिक भूमिपुत्र, हा विशेष करून आगरी पागरी सर्व असे जे मंडळी आहेत, यांच्यावर जो होणारा अन्याय आपण उघड्या डोळ्याने बघतो. त्याच्यामुळे हा अन्याय आता सहन करून घ्यायचा नाही. धन्यवाद. 8 दिवसापासून आम्ही म्हणजे पटट कामं आटपून आमच्या पायाला मी भिंगरीत लावलेली, आणि आमची मुलं बाल पती सगळी म्हणजे त्यांच्या प्रत्येकाला म्हणजे काम वाटून दिलेलं का तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा, सगळं नियोजन केला. आणि आज जी चळवळ आम्ही सुरू केलेली, आज सगळे नेते, सगळे पुढारी आलेले आहेत. आमच्या गावातले तर सगळे A to Z माणसं आलेले आहेत, परंतु 14 गावातली पण लोक इथं आमच्या सपोर्टिंगला आलेले आहेत. आणि या चळवळीत आज आमचा विजय झालेला दिसतो. परंतु हा विजय आजच इथे म्हणजे थांबलेला आहे, पण याची पुढची कारवाई आम्ही म्हणजे करणार आहोत. आणि आपण आता ही चळवळ आम्ही चालू ठेवणार आहोत. पण हे नेते जे आहेत ते आम्ही सांगतो लोक पुढारी आहोत, आम्ही हे आहोत ते आहोत, पदव्या लावतात आणि हे करतात. पण आमच्या गावात काही सोय सुविधा आहेत की नाही, कुठली सुविधा आहे? आम्हाला रस्ते नाहीत किंवा पाणी आलेलं आहे, पण पाणी जाण्याची सोय नाही ना, गटर नाहीत. त्याच्यावरून आमच्या गावात भांडणं होतात महिलांची. मग ती सॉल्व, कारण लोकनेता जर आपल्या गावात आला, तिथं बघितलं तर त्यांना ती प्रश्न समजतील ना तिथं आल्यावर, पण ती येतच नाही. आज तर आली ना सगळी, आज येऊन इथे येऊन काय गावात येऊन बघा ना काय आला येते. एक मोठा म्हणजे ग्रामस्थांच्या हा दबावाचा एकीचा विजय आहे. आणि त्या निमित्तानं मला असं म्हणता येईल की बाबा खरोखर आज त्या सगळ्यांना इथे येण्यास तुम्ही भाग पडलं, नाही का? हो. आई, नाव का तुमचं? नाव गणाबाई रतन पाटील. पण आज सर्वे मागे गेलेला आहे, ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. आता विजयच झाला पाहिजे आम्हाला. सगळ्या गोष्टी विजय झाला पाहिजे, समजला. गावची लोक अनिता पाटील, आमची जमीन आम्हाला भेटली पाहिजे ना, मग आमचा विजय झालाच पाहिजे. आज जो सर्वे मागे घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आनंद झाला? हो, खूप आनंद झालेला आहे आम्हाला. यापुढे काय अशाच एकत्र राहायला लागेल? एका आमचा गाव आम्ही एकत्रच राहणार, आम्ही सगळे 14 गावांसाठी ज्या गावांनी सगळ्यांना सपोर्ट दिलेला आहे आम्हाला, तसं आम्ही पण सतत त्यांनी त्यांना म्हणजे उत्तर शिवचे ग्रामस्थ 14 गावांच्या इतर लोकांसाठी देखील एकत्र सगळे एकत्र, तशी त्यांच्यावर सगळ्या या 14वर कधीही संकट आलं तरी आम्ही म्हणजे सगळी हक्काने जाणार. एक चिंच पण द्यायची नाही, एक इंच बी द्यायची नाही, देणार नाही. आता एक गोष्ट जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची.